आम्ही नेहमी घरी मसाला बनवतो सेम विचार बरोबर. कर हा हा. पण आमच्या मसाल्यापेक्षा यांची टेस्ट जास्त चांगली लागली. अरे वा, त्यामुळे आम्ही थँक्यू. विचार असं केलं की आता आपण मसाला बनवायचाच नाही, हा हा. यांच्याकडून मसाला घ्यायचा. पण ह्या मसाल्याचं वैशिष्ट्य असेल, चुकून जरी अर्धा चमचा जास्त गेला किंवा एक चमचा जास्त गेला नॉनव्हेज मध्ये, तरी याचा साईड इफेक्ट बिलकुल होणार नाही. बिंदास्त तुम्ही राहा. 2-3 वेळा त्यांनी फक्त महिन्यातनं पॅकिंग केली बस. पेमेंट पण त्याला दिलाय, राहायला वगैरे सगळं दिला. हा. तर कधी कधी खूप लोक असे असतात की आपण जास्त केलं ना की त्याने तो डायजेस्ट नाही हा. होत. या गोष्टी बरोबर. असतात. हा. आपण ते जास्त ओव्हर केअर केला ना की माणसाला असं वाटतं हे असेच आहेत, हा. यांना जे बोलू ते करतील, पण असं नाहीये. असं नाहीये. प्रोफेशनल आणि पर्सनल या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि तुझ्यासाठी साडी आणली मी मागाशी, तू ओपन नाही बघ ना तुझ्यासाठी. तुझ्यासाठी चिंदी साडी मला आवडली म्हणून बघ ना किती मस्त आहे. तर हे बघा 400 किलो मसाला तयार झालेला आहे. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. नमस्कार सर्वांना. तर कसे आहात सर्वजण. तर आज आम्हाला खूप सारा काम आहे. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार आपण ना नवीन मसाला तयार करत होतो. तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आपला फायनली नवीन मसाला तयार झालेला आहे. स्नेहा किचनमध्ये आहे आणि झाडांचा स्टेटस बघा. वा किती मस्त ना फुलले, छान वाटतात, मस्त वाटतात. हे बघा इथे हा पण जास्वंदीचा फुल येणार बघा. आणि तुझ्यासाठी साडी आणली मी मागाशी, तू बाहेर दिसणार. चला बघूया. चिंदी तर नाही ना, कारण सुरतवाले चिंदीवालेच पाठव. नाही चांगली आहे स्नेहा. बघितलीस का तुम्ही? ओपन नाही बघ ना तुझ्यासाठी. तुझ्यासाठी चिंदी साडी मला आवडली म्हणून बघ ना किती मस्त आहे. ब्लाऊज कुठला माहितीये का? ब्लाऊज फुगेवाला असतं ना इथं हातावरती, त्याच्यातलं शिव मस्त वाटेल. ऑर्गेन्झा साडी आहे. सध्या माझ्या हात घाण आहे, पण मी नंतर ओपन करते ना, का तुम्ही ओपन करून दाखवतो? नाही राहू दे ना, नंतर दाखव ना. वा फील तर चांगले आहे कपडा. Soft आहे एकदम. हा. आणि आवडली. एकदा मागली तर कशी चिंदी आली होती म्हणून मी घाबरत होतो याच्यात आणि चिंदी. blouse किती सुंदर आहे, कॉम्बिनेशन सुंदर आहे. मी दाखवीन तुम्हाला. ब्लाऊज आहे ना त्याचा क्लासिक लुक येईल, क्लासिक म्हणजे चांगलं वाटेल. South Indian. नंतर दाखवूया. आज काही तुमच्यासोबत इम्पॉर्टंट आम्हाला शेअर करायचं आहे. पण सर्वात पहिले आपण जेवण करून घेऊया. जेवण्यासाठी मस्तपैकी स्नेहाने इथे डालीला तडका दिलेला आहे आणि दुसरा काय आहे? पापड. डाळ राईस बस. ओके आज शनिवार आहे. सर्वात पहिले मंदिरमध्ये जाऊया आपण जेवण वगैरे झाल्यावरती ना. इथे काय इथे व्हिडिओ लावली? अरे आपलीच व्हिडिओ लावली. लावली play केली. ओके. Video बघायचं कोण बघणार? आणि सानू स्कूलमधनं आली तर डायरेक्टली झोपून गेली बघा. झोपले. आणि करा सर्वांनी दर्शन. बोला सर्वांनी जय श्री महाकाल. हर हर महादेव. ओम नमः पार्वती पते हर हर महादेवाय नमः. ही माझी डिश, ही स्नेहाची डिश, ही सानूची प्लेन वाली डाळ. का झोपली? हो, तिने काय केला, तुम्ही बोलले ना तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलाय, हा. नको करून मी आल्यावरती कर. तर तिने हा. अगोदरच ते सरप्राईज तोडला. तर ती घाबरली की पप्पा मला ओरडतील. कशाला मी काय ओरडेन तुला? मी बोलले तुला ओरड असं नाही बोलायला पाहिजे. जर तुम्ही नाही बोलत का ओरडता? जाऊ दे ना, पण सरप्राईज होता तुझ्यासाठी ते तेवढं मला काय. आवडला ना सांगतो. आवडला. आवडला त्याच्यात तरी काय. हा, चला जेवण करून घेऊया मस्त. मुद्दाम मी तुला घाबरतो. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. तर कामाला आवडत सुरुवात. नाही मला. मी बोलले पहिले पटकन साडी पीस घेते, कशी आहे दिसायला तर खूप सुंदर आहे. कशी चॉईस आहे मस्त आहे ना. आपली युट्यूब फॅमिली पण फर्स्ट सांगली. टाइम मला दिली हा अशी हो. साडी घेऊन. एकदा दिलेली पण चिंदी आली होती, यावेळेस बरोबर आले. वाव कडक छान आहे ना. हा छान तर दिसत. कुठं तडक आहे? Organza. ऑर्गेन्झा अशीच असतं ऑर्गेन्झा ना. ब्लाउज पीस आहे हा. कसं आहे कलर? सुंदर. वा. आणि ते कुठे आहे तुम्ही? युट्यूब फॅमिलीला तुम्ही पण कमेंट करून सांगा स्नेहासाठी मी साडी ऑर्डर केली कशी आहे म्हणून. मस्त आहे. छान आहे ना? नाही तुम्हाला असं पण करता ना हे? असं नाही बनवायला लागते ब्लाऊज तसा पप्पा हो, बोलले. आणि ही साडी आहे. हा माझ्याकडे अशी व्हाईट कलरची साडी होती तीच तशी नाही, आहे. नाही, नाही, ना, नाही. change नाही, आहे ना. change आहे. त्याच्यात लाइनिंग आहे ना अशी. चं project एकदम सॉफ्ट आहे हा. हा हे बघा ही आता अशी डिझाईन आहे. मोर मोर पीस. आपण याला असेंबल करायला लागतंय. असेंबल नाही, ब्लाऊज स्टिच करायला लागते. असेंबल नाही बोलत, स्टिच बोलतो. आवडली तुला? हो मग. किती सुंदर वाटेल माहितीये का. आता येईल ना वट पौर्णिमा. तेव्हा भरपूर असं time आहे नाही ना? करत.
भरपूर टाइम आहे, आता काहीतरी येईल तेव्हा. तर आता ना मसाला देण्यासाठी आलो. नमस्कार दादा. अरे दादा कसे आहात? एकदम मस्त ना. आम्ही ओळखतोय. अच्छा 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 अच्छा, थँक्यू. तर आता आपण ना दादाला मसाला दिलेला आहे. तर मग दादा आता तुम्ही जवळजवळ 8 ते 9 महिने झाले आपला मसाला यूज करताय. आता ताई पण आम्हाला मेसेज करत असते आणि सांगत असते मसाल्याबद्दल. तर आता तुम्ही एकदा आपल्या यूट्यूब फॅमिलीला प्रत्यक्ष सांगा, तुम्ही मसाल्याबद्दल काय तुम्ही सांगू शकताय फीडबॅक. नमस्कार, मी रत्नाकर भाते, मी पनवेलला राहतो आणि ह्यांना मी गेली 2 वर्ष ओळखतोय. एका मित्राकडून यांचा मसाला मी 1-1.5 वर्षापूर्वी ट्रायल म्हणून घेतला होता. त्यांनी मला अच्छा. पॅकेट दिलं होतं. म्हणजे मित्रांनी तुम्हाला हे केलं होतं? दिलं होतं, हे ट्रायल करा म्हणून. अच्छा 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 अच्छा. तर मी बघितलं, चला मग टेस्ट करूया आणि नंतर ते मला ओके वाटलं. हां हां. मग त्याच्यानंतर मी काय केलं की 1 किलो नंतर म्हणजे 8 महिन्यापूर्वी 1 किलो मसाला घेऊन गेलो. हां बरोबर. आणि तो मसाला घेतल्यानंतर मी विचार केला की बघा कसं लागतं बघूया, म्हणजे व्हेजमध्ये कसं लागतं, नॉनव्हेजमध्ये कसं लागतं हे बघूया. ते ट्राय केलं. हां. तर त्या मसाल्याची टेस्ट, आम्ही नेहमी घरी मसाला बनवतो सेम विचार बरोबर. केला, हां हां. पण आमच्या मसाल्यापेक्षा यांची टेस्ट जास्त चांगली लागली. अरे वा, थँक्यू. त्यामुळे आम्ही विचार असं केलं की आता आपण मसाला बनवायचाच नाही, हां हां. यांच्याकडून मसाला घ्यायचा. थँक्यू. आणि महत्वाची गोष्ट अशी की इतर मसाले जेव्हा आपण वापरतो, कुठले सांगली, सातारा, कोल्हापूरचे किंवा नगरचे ह्या साईडचे, हां हां. ते मसाले थोडे हेवी असतात. हां हां. त्या मसाला जरी एक थोडासा जास्त गेला तरी आपल्या पोटात त्रास होतो किंवा जड होतं. बरोबर. पण ह्या मसाल्याचं वैशिष्ट्य असेल, चुकून जरी अर्धा चमचा जास्त गेला किंवा 1 चमचा जास्त गेला नॉनव्हेजमध्ये, तरी याचा साईड इफेक्ट बिलकुल होणार नाही. बिंदास्त तुम्ही राहा. थँक्यू. हे मी थँक्यू सांगतो. सो आणि मच. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा 1 ते 1.5 वर्ष मसाला जसा तसा टिकतो. हां. त्याच्यातली हवा जात नाही किंवा त्याच्यातला जी क्वालिटी आहे ती निघत नाही, काही नाही. म्हणून मी आता 1 वर्ष स्टॉक एकदम घेतलेला आहे. हो आणि हे संपलं तर पुढचा घेऊ. तर माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही एक वेळ टेस्ट करा, बरोबर. अनुभव घ्या हां. आणि नंतर तुम्ही बघा. तुम्ही कुठे जाणार नाही, यांच्याकडून मसाला घ्या. फक्त Thank you. एवढंच की त्यांना ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करा, कारण हां. लवकर लवकर मिळत मिळत नाही. हां, लगेच असं आहे. आउट ऑफ स्टॉक तर होतं. आपण त्यांना सर्वांच्या वतीने आणि मी सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच दादा. घे घे तुमच्यासाठी. अरे सोनपापडी घेऊया. तर रमाकांत दादा आले होते, आपल्याकडनं दरवर्षी मसाला घेतात आणि त्यांच्या वाईफने हे दिलेलं आहे तुझ्यासाठी. गोड गोड खाऊया आपण नंतर हा मसाला. चालेल. तर हे बघा 400 किलो मसाला तयार झालेला आहे. 400 किलो स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला. तर चला आता जसं आम्ही तुम्हाला सांगितलेला ते तुम्हाला आता पटकन थोडक्यात शेअर करतो काय झालंय. तर आता आम्ही तुम्हाला शेअर करतोय. जसं तुम्हाला माहित असेल, आपण एका व्हिडिओमध्ये नाही 3-4 ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केला होता का आपण आता एक पोरगा ठेवणार आहोत आणि पोरगा ठेवलंय हे पण तुम्हाला सांगितलं होता. बरोबर. तर आता असं झालंय का तो जो आपण पोरगा ठेवला होता ना, तो गेलाय काम सोडून. आजची 4 तारीख आहे आणि आजच काम सोडून गेलाय. तर त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. ऍक्च्युली 10 तारखेला त्याला 1 महिना पूर्ण कम्प्लीट होणार होता, पण त्याच्यातच आपण अगोदर त्याला पेमेंट पण केला होता, जेवढे बरोबर. त्याचे बनत होते तेवढे. हा हा. पण आता असं झालंय की आम्ही त्याला ठेवताना पण बोललेलो की तू 1 महिना ट्रायल कर बघ, बरोबर. तुला जमला तर कर. कारण कसं आहे की खूप मेहनतीचं काम आहे, प्रत्येकाला नाही जमणार. कारण आम्ही बघितलंय स्वतः, आता आम्ही स्वतः करतो. हा. 1 महिना फक्त आम्ही त्याला एक बोल ट्रायल म्हणून बोललेलो, पण असं नव्हतं की तू ट्रायलच कर, हा तू बरोबर. राहा. आमचं असं होतं की तू राहा. पण आता हे सांगतील की का तो गेलाय सोडून. तर ऍक्च्युअली काय झालं माहितीये का, त्याला ना आला होता तो लास्ट मंथच्या 10 तारखेला आला होता आणि 1 तारखेला आपण त्याचा पगार सुद्धा केला होता. त्यांनी थोडाफार ऍडव्हान्स पण घेतला होता. तर आपण ते ऍडव्हान्स वगैरे कट करून त्याला आपण त्याचं पूर्ण पेमेंट केला होता. आणि त्याला पेमेंट करता वेळेला मी हे पण विचारला होता, हा एवढा तुझा ऍडव्हान्स आहे तो मी कट करतोय, जर तू बोलत असशील का ह्या महिन्यात नको दुसऱ्या महिन्यामध्ये कट कर, नाहीतर थोडा कट कर, तरी पण हे चालेल. पण त्यांनी सांगितलं का माझं पूर्णच बोलते हे कर, म्हणजे ऍडव्हान्स आहे तो कट कर, म्हणजे मला पुढच्या महिन्यामध्ये कसं म्हणजे मी काम करणार तर मला फुल पेमेंट भेटेल. तर ठीक आहे. तर जसं तुम्हाला आता माहिती आहे, आता वॉर चालू आहे. वॉर म्हणजे लढाई चालली देशामध्ये, म्हणजे आपल्या नाही बाहेरच्या देशामध्ये. तर वॉर चालू आहे. तर त्याच्याने काय झालं, प्रत्येक कंट्रीमध्ये म्हणजे थोडासा प्रॉब्लेम झाला. जसं का प्लॅस्टिक खूप महाग झालं आहे, पुन्हा गॅस सिलेंडर, पेट्रोल. आणि हे आम्हाला माहीत नव्हतं का गॅस सिलेंडर खरंच महाग झालं. आम्ही न्यूज बघायचं पण कसं बोलतात ना, आपण जोपर्यंत प्रत्यक्ष आपल्या डोळ्यामध्ये नाही बघत तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. तर ह्याचा म्हणजे जो आपल्याजवळ कामाला पोरगा ठेवला होता त्याने काहीच मला सांगितलं का सेट मेरा ना गॅस जाने वाला आहे.
तर मी काय केलं, आमच्याकडे ना एक छोटासा सिलेंडर आहे जो आपण कॅम्पिंगला घेऊन जातो. तर मी काय त्याला सांगितलं, ठीक आहे सिलेंडर जाणार आहे ना, तर माझ्याकडे एक छोटा आहे तो घे, तो यूज कर, पण तो संपायच्या अगोदर तू दुसरी इथं अरेंजमेंट कर. त्याचा 5 किलोचा आहे सिलेंडर, तर एक छोटा 5 वाला होता त्याचा, आणि आम्ही किती 2 वाला होता ना. बरोबर. तर मी त्याला सांगितलं का तू एक काम कर, हा यूज कर, आरामात तुला 7 ते 8 दिवस जातील, तोपर्यंत तू दुसरी इथे शोधू शकतोस कुठे भेटतोय की नाही भेटतोय. कारण बघा कसं आहे माहिती आहे का, आपण त्याला कामावरती ठेवलंय, आपलं हे काम नाही का त्याला सिलेंडर कुठे भेटेल, त्याला जेवायला कुठे भेटेल, त्याला मार्केटमध्ये घेऊन जाणं, हे आपलं काम नाही. आपले जो काम तरी पण करतोय तुम्ही केला ना तरी एवढे पण मी दिवस. केला, मी हे सर्व केलं. त्याला मार्केटमध्ये पण घेऊन जायचो, ऑटोनी त्याला जर काय वगैरे. पाहिजे असेल तर तो मला सांगायचं, मी त्याला घेऊन पण द्यायचो, आणायचो मार्केटमधनं येता वेळेला जर मी बाहेर असल्यावरती. तर त्याला सांगितलेलं का तू बघ ना एवढ्या दिवसामध्ये तुला कुठे भेटतोय का, म्हणजे तू इकडे तिकडे फोन कर तुझ्या ओळखीमध्ये. आणि त्याचा सिलेंडर संपला कधी, काल रात्री संपला, आणि मला डायरेक्टली फोन करून म्हणाला का सर सिलेंडर संपलाय, आता मी जेवण कसं काय बनवणार, जेवण. तर मी त्याला सांगितलं अरे यार, मैंने जब तेरे को मेरा वाला सिलेंडर घर से दिया तभी मैं तेरे को बोला कि तू ढूंढ तब तक, ये सिलेंडर जब तक ख़त्म नहीं होता तब तक, तेरे पास 7-8 दिन है, तूने क्यों नहीं ढूंढा. तर नंतर तो बोलला नाही अभी कल देखूंगा, आणि मी त्याला एका दुकानामध्ये घेऊन पण गेलो. आता तुम्ही विचार करा, जिथे आता पेट्रोलवरती भाव वाढले तर साहजिकच गॅस सिलेंडरवरती पण भाव वाढणार, त्याला पण माहिती आहे. कधीपासून चाललंय, आणि कधीपासून चाललंय. महिन्यापासून या गोष्टी तर चालू. छोटावाला जो सिलेंडर आहे ना आपला कॅम्पिंगला आपण घेऊन जातो, तो आपल्याला कितीला भेटते, 350 रुपयाला. तर त्याला मी काय सांगितलं, जो तुझ्याजवळ 5 वाला आहे ना तो तर आता भेटत नाही, तर छोटावाला दुकानमध्ये भेटते तर घे ना. आणि आम्ही त्याच्यातनं प्राईस पण काढली, फक्त 100 रुपये वाढलेलं आहे. तर त्याचं म्हणणं काय होता का जी प्राईस आहे ना त्याच प्राईसमध्ये मला हवं आहे सिलेंडर. आता सर्वांना एकच रेट आहे तर त्याला कसं काही कमी करून देणार. तर मी त्याला एक शिकवला, कसं आहे माहिती आहे का, मार्केट में देख, मार्केट में अगर मैं भी जाता हूँ ना, मसाले का भी इतना भाव बढ़ा है ना, फिर भी मैं मसाला खरीदता हूँ. ये जो प्लास्टिक है ये मेरे को जो पूरा इसका म्हणजे याचा ना पूर्ण Set मला असते. बंडल मला 100चा मला किती 370 रुपयाला भेटायचा. आजची डेटमध्ये मी 780 रुपयाला एक घेतोय. विचार कर, 350 रुपये कुठं आणि 750 रुपये कुठं. तरी पण मी त्याला सांगितलं का तरी पण मी घेतोय ना, मी घेतोय कारण मला हे घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. जरी हे मी घेतलं नाही तर याच्यामध्ये मी मसाला भरू नाही शकत, आणि जर मी मसाला याच्यामध्ये भरला नाही तर माझ्याकडनं जी माझी युट्यूब फॅमिली ऑर्डर करतात त्यांच्यापर्यंत मी मसाला पोचवू नाही शकत. तरी हे मला खूप गरजेचं आहे. पण हे आपला बिझनेस आहे, जेवायचा आहे. तर माझं बोलण्याचं म्हणणं तेच आहे त्याच्यामध्ये, जर हे मला एवढं गरजेचं आहे तर मग सिलेंडर पण तुला खूप गरजेचं आहे. ते तर खूपच जर तुला गरजेचं 100 रुपये त्याच्यावरती वाढतात तर तुला ते खूप गरजेचं आहे. जर सिलेंडर संपला तर मग तू जेवणार कुठना, जेवणार कुठना. तर मला त्याने आज सकाळी फोन केला का सर चलो बोलते चलते देखने के लिए. चल ठीक आहे, मी पण ते पण मान्य केला. मी त्याला पूर्ण उलवेमध्ये फिरवला आणि त्याला बोललो का बघ आपण सगळीकडे ट्राय केला, आपल्याला काही सिलेंडर भेटत नाही. पण त्याने मला एक गोष्ट सांगितली का देखो सेट, अगर बड़ा वाला सिलेंडर मिलता है ना, जसं आपल्या घरामध्ये भारत गॅस HP चे असतात मोठेवाले, तर तो 6,000 पर्यंत भेटेल. पण त्याच्यावरती त्याला रिकामा बाटला लागेल, म्हणजे ब्लॅकनी वाटते 6,000 मध्ये विकतात असं तो बोलत होता. तर मी काय केला, मी माझ्या मित्राला फोन केला आणि विचारला अरे यार, कारण तो असं करतो कधी म्हणजे कोणाला पाहिजे असलं तर एमर्जन्सीमध्ये देतोय, पैसे एक्स्ट्रा घेतोय. त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं का असं आहे, सिलेंडर भेटेल का छोटावाला. तर तो बोला छोटावाला तर नाही, पण मोठ्यामध्ये ऑप्शन आहे बोलते माझ्याजवळ. मार्केटमध्ये 6,000ला विकतात ब्लॅकनी, पण मी तुला बोलते ओळखीमध्ये 5,000 मध्ये देईन, आणि प्लस बाटला पण द्यायची गरज नाही. तर किती फायदा होता. तर मी त्याला असं सांगितलं कि तू 6,000 में बोल रहा है, पण अपना दोस्त है वो अपन को 5,000 में देने के लिए तैयार है. और सबसे बेनिफिट वाली बात क्या है कि उसको एम्प्टी देने का ज़रूरत नहीं, 3 महीने में ख़त्म हो जाएगा, तो भी बाद में दे दो. म्हणजे तो कोणावरती आपल्या शब्दावरती द्यायला तयार झाला. ओळख आहे म्हणून. तर मग नंतर त्याने वाटतं त्याच्या पप्पांना फोन केला, वडिलांना, आपला जो लेबर कामाला ठेवलेला. तर त्याच्या पप्पाचं म्हणणं काय होता का ठीक आहे 5,000 रुपये बोलते हे आहेत, पण बोलते ते बोलते आमच्या खिशातनं द्यायला लागतील, म्हणजे आपण द्यायचं, म्हणजे आम्हाला द्यायला लागणार असं म्हणजे बोलते. आता हे सर्व गोष्टी आपणच करायच्या. जरी हे काय संपलाय सिलेंडर तर आपण त्याचे लाईट बिल भर ते आपण. आता बघा तो राहत होता याच गाल्यामध्ये, त्याला राहण्याचं पण काय भाडा नाही,
लाईट बिल पण आपणच भरणार आहोत, आपण राहणं स्पीकर पण पण फ्री दिलाय मध्ये. की बाबा तुला बोर नको व्हावा. हा. बघा स्पीकर दिलेला, सगळ्या double सगळ्या fan गोष्टी दिलेत. सगळ्या की गोष्टी तुला दिल्या. रात्री गरम होते तू सेकंड फॅन दोन फॅन दिलेत. तुम्ही विचार करा, आपण एक चांगला पेमेंट त्याला देणार मंथलीचा हा. आणि त्याच्यात आपण लाईट बिल पण आपणच भरणार, सगळी गोष्टी आपण इकडे अवेलेबल करून देणार. हा. आणि तो बोलणार की मला हे पण पाहिजे, तर ते कसं करणार ना. आपण स्वतः आपलं एक स्टार्टअप आहे आता, तर हा. असं पण नाही ना की आपली खूप मोठी अशी कंपनी उभी आणि केली आपण पोरगा का ठेवलाय का याच्यातून थोडंफार आम्ही फ्री होणार. किती, कारण आम्ही कसं आहे की कंटिन्युअसली काम करतोय, मग कुठेतरी आम्ही आजारी पडतोय, पडतोय, स्वतःकडे हा. लक्ष कमी देता येते, घरातले काम आहेत, मग सानूची स्टडी आहे, मग हे सगळं मिक्स करून आम्हाला खूप म्हणजे स्ट्रेस व्हायचा हा. की एवढी पॅकिंग करायची. फक्त स्पेशली आम्ही त्याला पॅकिंग साठीच ठेवणार होतो, हा. पण तो कसा युपी मधून कुठून तरी येणार, त्याचे पप्पा काय बोले, आला तर तो मुंबईमध्येच राहणार. बरोबर. तर आम्ही विचार केला ठीक आहे, तुला राहायचं तर तू इकडेच राहा गाल्यामध्येच शॉपमध्ये. शॉप मध्ये. कसं आहे, आपण आता लॉक करणार, येणार जाणार ते आपलं आहे, पण बरोबर. तो राहत होता, तर आम्ही जे ठीक आहे बाबा, कुठे रेंट भरत बसणार तो. बरोबर. तो रेंटचा तर जाऊ दे, इतका करून सुद्धा त्याने की अजून द्या आम्हाला. तर त्यांच्या तर हे बापाचं possible म्हणणं नाहीये. होता का जो सिलेंडर भेटतोय ना तो तू दे, म्हणजे आपण दे याचा सिलेंडर. आणि मग तर ते मी cut नाही करायचे आणि advance. ते हे नाही कट करायचं. पण मी त्याला बापाला बोललो, मी त्याच्या म्हणजे वडिलांना, देखिए अंकल ऐसा बिल्कुल भी नहीं हो सकता, मैं पगार देता हूँ, आपका लड़का मेरे यहाँ पे काम रहता है, ना रहने का खर्चा, ना लाइट बिल भरने का खर्चा, कुछ भी नहीं, खाली उसको यहाँ पे रहना है और काम करना है, और उतना भी काम नहीं, जब मसाला बनेगा तब पैकिंग करना है और पार्सल पैकिंग करना है, बस इतना ही. और आप मेरे को बोल रहे कि सिलेंडर अभी जो महंगा हुआ है उसका भी पैसा मैं दूँ, तो कैसे हो जाएगा. इससे अच्छा आपको अगर लगता है तो उसको गाँव बुलाओ, मैं इतना नहीं कुछ कर सकता. इतना मार्केट में तुम लोगों को पगार भी कोई नहीं दे रहा था, लेकिन मैंने उस पर 4-5 हज़ार रुपये एक्स्ट्रा पगार बढ़ा के दिया. क्यों? चलो एक फैमिली छोड़ के आ रहा है, कुछ तो अच्छा करेगा अगर 4-5 हज़ार ज़्यादा देंगे तो. और आपको लगता है कि हम लोग सिलेंडर भी दे दे, सब कुछ दे दे, तर नाही होणार. आणि मी त्यांना असा पण ऑप्शन दिलेला, जर तुम्ही सिलेंडर घेताय 5,000चा, तर मी एकदाच नाही ॲडव्हान्स कट करणार, दर महिन्याला 1,000 रुपये. जर ते पण तुम्हाला जास्त वाटत असतील तर मी 500-500 रुपये कट करणार, असं पण त्याला बोललो होतो. तरी पण नाही. मग ते बोललं का नाही, बोलते नाही जमेगा, इससे अच्छा मैं बोलते गाव ही बुलाता हूँ. मग ठीक आहे बरा, जा. मग आता काय झालं माहिती आहे का फायनली, तर आता यो सर्व मसालेच आहे ना, हे पुन्हा आमच्यावरती आला. आम्हाला याच्याने काहीच टेन्शन नाही. आम्ही किती महाकाल बाबाने आपल्याला एवढी पॉवर दिली ना, यो 400 किलो काय 1000 किलो. तुम्ही तर माहिती आहे आपण किती 2 किलो मसाल्यापासून स्टार्ट केलेला, मग नंतर 400 किलो मसाला आपण पॅक केला. बरं, हा 200 पर्यंत केलेला. 400 आला तो इकडे आलाय आपला मसाला. आणि तुम्हाला माहितीये प्रत्येक वेळी आम्हीच बनवायचो, आम्हीच ग्राइंडिंग करायला घेऊन जायचो आणि आम्हीच सगळं भरायचो. आपणच फक्त फरक एवढाच, फक्त 1 महिन्यासाठी हा आपण पोरगा ठेवलेला. त्याने 2 ते 3 वेळा पॅकिंग केली. 3 वेळेला त्यांनी फक्त महिन्यातनं पॅकिंग केली बस. पेमेंट पण त्याला दिलाय, राहायला वगैरे सगळं दिला. हा. तर कधी कधी खूप लोक असे असतात की आपण जास्त केलं ना की त्याने तो डायजेस्ट नाही होत. हा या गोष्टी बरोबर. असतात. हा. आपण ते जास्त ओव्हर केअर केला ना की माणसाला असं वाटतं हे असेच आहेत, हा. त्यांना जे बोलू ते करतील, पण असं नाहीये. असं नाहीये. प्रोफेशनल आणि पर्सनल या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आम्ही जेव्हा आम्हाला केअर दाखवायची तेव्हा केअर पण दाखवतो. काय आणलंय खायला तर आपण ते पण द्यायचो. त्याला नेचर इतका चांगला आहे, पण बोलतात ना नाही. आणि त्याला पगारामध्ये तुम्ही म्हणजे बिलीव्ह नाही करणार, त्याला ना चहा पाणी एक्स्ट्रा म्हणून 1000 रुपये द्यायचो पगारामध्ये, हे पण ठरवलेला. तरी बिचारा स्वतःला चाय पाणी पण नव्हतं पित. चाय पाणी पण नव्हतं का? पीत. कारण की वडीलचे याच्यात आहेत की वडील बोलतील की नाही तूने खर्च क्यों नाही खाया, करायचा, तूने क्यों क्यों किया? हे किया. अवघड आहे. चला बाबा आपण आपल्या कामाला लागूया, कारण कसं आहे ना कंट्रोल खूप येत आत्ताच्या काळात. ठीक आहे, तर चला. आता आपण मसाला हा 400 किलो आहे. तर सर्वात पहिले स्टिकर आहेत, हे स्टिकर ना आपल्याला या पॅकेटवरती लावायचं. ते सर्व लावून घेऊया. याच्या अगोदर पण आम्ही दोघेच करायचो, आता पण आम्ही दोघेच करतो. महाकाल बाबांची कृपा तर आपल्यावरती आहे आणि तुमचा सर्वांचा सपोर्ट सुद्धा आहे. तर आम्ही कधी कामाला घाबरलेलो नाही. आम्हाला माहिती आहे कामाची अहमत काय आहे. जेव्हा आमच्याजवळ काम नव्हतं तेव्हा आम्हाला कोण विचारत नव्हता. आज आमच्याजवळ काम आहे तर आम्हाला ते करणंच आहे, कारण आम्हाला माहिती आहे ना, आम्ही हे दिवस बघितलेले आहेत जेव्हा काम नसल्यावरती आपल्याला कोण आणि आपल्याकडे विचारतं. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट युट्यूबची पॉवर आहे. हे YouTube power आहे. फॅमिली आहे, अजून काय. म्हणून तर लोक हे करतात ना की यांच्याकडे एवढी मोठी युट्यूब फॅमिली, एवढे मसाले बनवतायत, तर कुठे ना कुठे ते आपोआप जेलेसी आपोआप माणसाच्या आतमध्ये येते. ते माणसाचं नेचर आहे. हा. तर ठीक आहे, आपण आपल्या कामाला लागूया. आता बघूया आता कसं काय होते. हा, आपण तरी पण एक टाइम लागेल. हालत पण थोडीशी मला वाटते खराब झाली शॉपची. आपणच करूया आता सगळे मसाले भरून वगैरे सगळे झाले ना की आपण वॉश बिश करूया
आपले याच्यातच कंट्रोल करूया. हा. आणि हे तुम्ही आज मला वाटतं बघत असणार आमचं शॉप हे आज. आपण घेतलाय खूप कमी एक मध्ये हा. आपण घेतलाय कारण की आम्हाला कसं घरात करत होतो सानूला पण त्रास व्हायचा हा एक पूर्ण रूम बुक व्हायचा तर आम्ही बरोबर. विचार केला की कमीत कमी मध्ये जर आपलं भेटतोय आता बघा आपलं स्टॉक पण ठेवता येईल आणि आता पावसाळा येईल तर आपला स्टॉक करायला लागेल खूप आणि सारा. ज्याने कोणीही अजूनपर्यंत मसाला ऑर्डर केला नसणार ना तर लवकर लवकर ऑर्डर करा. नवीन स्टॉक नवीन बॅच तयार झालेला आहे. 3 तारखेला नवीन मसाला तयार झालेला आहे आणि 170 किलो मसाला बुक पण झालेला आहे. तर सर्वात पहिले आपण आज 200 किलो मसाला भरूया म्हणजे जेवढे ऑर्डर आहेत तेवढ्या तरी भरूया ना बाकी उद्या बघूया. हो. चला महाकाल बाबांचं नाव घेऊया आणि कामाला सुरुवात करूया. तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल. तर फायनली तुम्ही बघा आता आम्ही टोटल 50 किलो मसाला भरलेला आहे. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. ॲक्च्युली सानू ना घरी एकटीच आहे तर त्याच्यामुळं आता उशीर पण झाला आहे जेवण पण बनवायचं आहे म्हणून हा राहिलेला मसाला आहे ना आम्ही उद्या भरणार आहोत. तर आता हा जेवढा मसाला भरला आहे तो सोडतो आम्ही इथेच. मस्तपैकी सील पॅकसुद्धा केलेले आहेत. बघा तारीख पण दिसत असेल 3 तारीख आहे 3 एप्रिल 2025. तर चला आता घरी जाऊया. ओके दरवाजे चालूच राहू दे मस्त थंड हवा येते ना. तर आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आम्ही चहा पितो कारण थोडासा थकवा सारखा झाला कारण मसाले भरले ना मसाले भरले होते. मला 6:30 बोलत होती की चहा बनवून आण पण मी विचार केला परत हे करणार बरोबर टाइम होणार ना तसंच आपला एकच बॅग भरलाय. हो बरोबर. तर आम्ही चहा घेतोय आज थोड्या वेळ जेवण करते पटकन जेवून घेऊया. तर आता जस्ट माझी आंघोळ झाले आणि स्नेहा मस्तपैकी अख्खा मसूर बनवते बघा. हो कुकर ठेवलाय गॅसवरती आणि तेल गरम झाल्यावरती काय जिरा टाकलाय का. राई. फायनली अख्खा मसूर झालेली शेकट्याचे शेंगा टाकून. चला जेवायला बसतो आता आम्ही. मस्तपैकी अख्खा मसूर शेकट्याचे शेंग टाकून आणि चपाती. अख्खा मसूर बनवली ना का सानूचं पण टेन्शन नाही. सानूला पण आवडते ना सानू. मस्तपैकी चपाती पण संपली बघा. सानूची पण चपाती संपली तिने भात घेतला. चपाती होती पण त्यांना आता कोणाला चपाती नाही खायची का जाणू राईस सोबत आवडते ना. मशरूम 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 बोलले मशरूम निघायचा होता मसूर मग काय आहे अख्खा मसूर. मसूर पण बोलतात ना. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो मस्त. आणि आता उद्याचं काम राहिलंय म्हणजे मसाले पॅकिंग करायचा. तर आज काय करणार जेवढे पण आता मसाल्यांसाठी मेसेज आले सर्वांना रिप्लाय देणार आणि ऑर्डर घेणार आणि उद्या सकाळी लवकर उठणार आम्ही दोघे पण आणि मसाले भरून घेणार ना स्नेहा. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.